पहिल्यांदा सरांनी मजेत म्हटलं की मी काही तयारी करून आलेलो नाही किंवा इथे एवढे बोलले, पण आता जेव्हा ते बोलून त्यांचं संपूर्ण ऐकलं आपण, तेव्हा एक जागरूक पत्रकार, जागरूक नागरिक आणि त्याचप्रमाणे जागरूक वाचक काय असतो ते त्यांच्या कार्यानुभवातून आम्हाला नक्कीच लक्षात आलेलं आहे. खूप छान आम्हाला एक संधी मिळाली आणि त्यातल्या खरोखर प्रेरणा मिळाली. म्हणजे आपण वाचन प्रेरणा दिन म्हणतो, तर प्रेरणा घ्यायची कुठून, ती अशी प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून आपल्यासारखी व्यक्ती इथे याव्यात, त्या आम्हाला पुन्हा पुन्हा याव्यात असं आवर्जून वाटत असतं. आजच्या या कार्यक्रमाचं समारोप मनोगत आपले प्रशांतजी देवेकर संचालक हे करतील, त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि सभागृहातील उपस्थित माता भगिनी बंधू आणि विद्यार्थी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम अतुलजींना मी मनापासून सांगतो की पहिल्यांदा तुमच्याविषयी आणि अंबरविषयी खूप कृतज्ञता व्यक्त करणं, कारण आम्हाला अशी संधी फार कमी मिळते. अंबरचं कोणीतरी इथे व्यासपीठावर आहे. आज तळेगावमध्ये जेवढ्या सांस्कृतिक चळवळी चालतात त्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी साप्ताहिक अंबर जर नसतं तर आम्ही कुठंही पोहोचू शकलो नसतो. मी अतुलजी, साखळकर सर आणि अंबर परिवाराचा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आपण टाळ्या वाजून आधी त्यांच्याविषयी आभार व्यक्त करूया. आज मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने 15 ऑक्टोबरचा आपला जो दिवस आहे तो सार्थकी लागलाय. डॉक्टर अब्दुल कलामांचा आत्मा आपल्या आजूबाजूला जिथं कुठं असेल त्याला समाधान वाटत असेल की माझ्या जन्मदिनाच्या दिवशी या तळेगावच्या वाचनालयामध्ये माझी पुस्तकं वाचणाऱ्या आणि माझ्याविषयी विचार करणाऱ्या लोकांनी जे काही मनोगत व्यक्त केले त्यातून त्यांना नक्की धन्यता वाटली असेल अशी मला खात्री आहे. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे काही स्वप्न पाहिलं त्याच्या अंशतः का होईना आपण इथे व्यक्त झालो. मग राघवेजींनी वाचनाचं महत्व सांगितलं असेल, हर्षलनी सांगितलं, धनश्रीनी शिक्षिकेच्या भूमिकेतून अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं, अतुलजींनी त्याच्यावर सगळ्यावर एक अत्युच्च एक शिखर चढवलं, वेगवेगळ्या अँगलनी मांडणी केली. पद्मनाभनी वाचक आणि संचालक म्हणून वाचन संस्कृती, पुस्तकं याच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी मांडल्या. आणि मला असं वाटतं की डॉक्टर अब्दुल कलामांना जे काही अपेक्षित होतं त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी आपण इथे साध्य करण्यामध्ये आज यशस्वी झालोय. मगाशी उल्लेख झाला की डॉक्टर कलामांनी ज्यावेळी राष्ट्रपती म्हणून निवासस्थान सोडलं त्यावेळी त्यांच्याकडे होतं काय तर 6 सर 4 पॅन्ट 1 बुटाची जोडी, पण होतं सर्वात मोठ्या 2500 पुस्तकं त्यांच्याकडे होती व्यक्तिगत. आणि त्या 2500 पुस्तकं होती याचा अर्थ आपल्याकडे 43,000 आहे, त्यांच्याकडे 2500च होती. याचं कारण त्यांच्याकडे सिलेक्शन पण होतं. मगाशी जे बोलले की लिहिताना सुद्धा त्यामध्ये काही चांगलं पाहिजे, तर 2500 सिलेक्टेड पुस्तकं त्यांच्याकडे होती आणि ती बहुतांशी त्यांना मुखगत असावीत. आणि काय काय त्या माणसाविषयी सांगायचं, अतुलजींनी सांगितलं की डॉक्टर अब्दुल कलामांविषयी आपण काय बोललं, त्यांनी शब्द वेगळे वापरले, पण मी असं म्हणेन की ज्योतीने तेजाची आरती असते. कारण त्यांचं स्मरण जर आपण केलं नाही तर ते कृतज्ञ ठरेल. म्हणून त्यांच्याविषयी काय बोलावं इतकी असामान्य. पण मला असं वाटतं की सर्वात मुख्य, आपण विद्यार्थी प्रामुख्याने आहोत, सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट डॉक्टर अब्दुल कलामांच्या चरित्रातून एक आपल्याला घ्यावी लागेल. त्यांना जायचं होतं एअरफोर्स मध्ये, त्यांचं सिलेक्शन झालं नाही. एखादं स्वप्न पाहिलं ते पूर्ण झालं नाही म्हणून खचून न जाता वेगळी वाट स्वीकारली. आपण अभ्यासिकेमध्ये जे मी म्हणतो की प्लॅन बी सतत पाहिजे, तर तो प्लॅन बी त्यांनी घेतला. आणि आपल्या भारताचं भाग्य की ते एअरफोर्स मध्ये सिलेक्शन झालं असतं तर काही फार ते करू शकले नसते, पण प्लॅन बी केला, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर शास्त्रज्ञ झाले, इस्रो मध्ये गेले आणि त्यानंतर जे जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. अग्निपंख पुस्तकाच्या 10 लाख प्रती खपल्या गेल्या, विक्री झाली. जगातल्या असंख्य भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. 48 विद्यापीठांनी जगातल्या ऑनररी डॉक्टरेट त्यांना दिलेले, डिलीट पदवी दिलेली आहे. पद्मभूषण होते, पद्मविभूषण होते, भारतरत्न होते, असंख्य पदव्या मिळाल्या. पण त्यांनी जे सांगितलं की त्यांना सर्वात आनंदाची जी पदवी होती ती म्हणजे ते शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षक राहिले. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झालेला माणूस वणवण फिरत विद्यार्थ्यांपर्यंत, आणि विद्यार्थी म्हणजे फक्त पीएचडीचे विद्यार्थी नाही तर छोट्या लहान मुलांच्या जवळ बसून त्यांची भाषा येत नसेल तर दुभाषा घेऊन
त्या दुभाषाच्या बरोबर त्यांच्याशी संवाद साधला आणि म्हणून त्यांनी ते जे सांगितलं की बलशाली भारत बनवायचा होता, महाशक्ती भारत बनवायचा होता, त्यासाठी युवकांनी अग्निपंख लावले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या सगळ्याचं आपल्याकडे आपण पालन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी आज आपण इथं बनलोय. आणि मला असं वाटतं की आपल्या वाचनालयामध्ये हे कार्यक्रम घेण्याचं आणखीन एक खूप चांगलं औचित्य आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुस्तक हे त्यांचं प्रेम होतं, आपल्या सगळ्यांचं पुस्तक आहे प्रेम आहे. आपल्याकडे 43,000हून जास्त पुस्तक आहे, आपल्यामध्ये वाचकही भरपूर आहेत, हे पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास. शेवटच्या क्षणापर्यंत हा महान व्यक्ती स्वतःचा परिचय शिक्षक म्हणून करून देत होता, पण शिक्षकाची 2 शिंग त्यांना आली नव्हती. ते म्हणत होते मी आजन्म विद्यार्थी आहे, शिकत राहिले. आपल्याकडे सुद्धा आपण सगळे शिकणारे आहोत आणि नुसतं न शिकता अभ्यास करणार. मगाशी उल्लेख झाला, सकाळी 6:15 पहिला विद्यार्थी तर अभ्यासिकेत आलेला असतो, 11 11:15 पर्यंत इथं लाईट चालू असतात. त्यामुळे अभ्यास सुद्धा आपण करणार आहोत. म्हणून डॉक्टर कलामांचं इथं स्मरण होणं आपल्यासाठी औचित्यपूर्ण आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, विद्वान खूप असतात, वाचणारे खूप असतात, पण आपल्या जी त्यांना मानचिन्ह आपण दिलेलं आहे त्या मानचिन्हामध्ये ओळी आहे, आपले वर्धमान कर्तृत्व भारत मातेच्या चरणी समर्पित हो. डॉक्टर अब्दुल कलामांची जडणघडण झाली त्या इदम न मम ओम राष्ट्राय स्वाहा या एकमेव उद्देशाने झाली. त्यांच्या बालपणी त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की माझ्या लहानपणी माझ्या घरामध्ये जी चर्चा व्हायची त्या चर्चेला येण्यासाठी, त्या चर्चेला आलेले कोण असायचे तर रामेश्वर देवस्थानचे पुजारी त्यांच्या घरी यायचे. त्या रामेश्वरच्या त्यांच्या ज्या छोटं गाव होतं त्या धनुष्कोडीच्या तिथल्या चर्चचे फादर जे होते ते त्यांच्या घरी असायचे. आणि डॉक्टर अब्दुल कलामांचे वडील जैनुलुब्दीन हे त्या तिथल्या मशिदीचे मुख्य मौलवी होते, ते तिथं असायचे. आणि अशा अर्थाने हे तिघही जण हातामध्ये चहा किंवा ताकाचा कप घेऊन आपापल्या धर्मातल्या चांगल्या गोष्टींची तिथं चर्चा करायची. आणि या सगळ्या धर्माच्या चांगल्या गोष्टींचा उपयोग देशासाठी, समाजासाठी कसा करायचा याचा उहापोह व्हायचा. हे संस्कार डॉक्टर अब्दुल कलामांच्या कानावर पडले आणि म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम हे भारतरत्न होऊन थांबले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी विकसित भारत घडवण्याचा, अग्निपंख युवकांना देण्याचा आणि महाशक्ती भारत घडवण्याचा जो एक संकल्प सोडला, त्या संकल्पाच्या आधारावरच मगाशी सांगितलं डॉक्टर अब्दुल कलामांनीच लिहून ठेवलंय. त्यांनी एका भाषणामध्ये असं म्हणलं होतं की स्वर्गाची कल्पना मांडली जाते, पण स्वर्ग कधी शाश्वत राहील, त्या स्वर्गाचं संरक्षण करण्यासाठी तलवारी असतील तर स्वर्ग कायम राहील. आणि म्हणून त्यांनी भारताला शस्त्रसंपन्न, अणुशास्त्र संपन्न, सामर्थ्य संपन्न बनवण्याचा प्रयत्न केला. आणि याही अर्थाने म्हणून म्हणलं की दुसरा जो मुद्दा होता तो अभ्यासाचा होता, पहिला मुद्दा होता वाचनाचा होता आणि तिसरा मुद्दा होता देशभक्ताचा होता. तर आपली ही संस्था, आपले संचालक, आपले विद्यार्थी, आपले वाचक हे सगळेजण, आपण सगळेजण एकाच ध्येयाने सगळेजण काम करत असतो. तो म्हणजे मैं नाही तू ही, मी नाही माझं सारं जे काही आहे ते माझ्या देशासाठी मी समर्पित करणार आहे. अशाच सगळ्या गोष्टींनी आपण इथं प्रेरणा घेत असतो. मगाशी बोलताना अनेक जणांच्या बोलण्यामध्ये काही नकारात्मकता आली, स्वाभाविक आहे. आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यामध्ये थोडासा चिंतेचा, निराशेचा, खचलेपणाचा भाव निर्माण होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवूया की महाभारताच्या काळापासून पांडवांची संख्या 5 होती, कौरवांची संख्या 100 होती, पण शेवटी जिंकले कोण तर पांडव जिंकलेले. त्यामुळे निराशा तात्कालिक असली तरी सगळं चांगलं होणार आहे, वाचन संस्कृती वाढणार आहे, अभ्यासू मुलं वाढणार आहेत आणि आपल्या देशाला सुद्धा चांगलंच भविष्य मिळणार आहे. आणि आपण असे सगळे विद्यार्थी निर्माण करतोय की जर असं वाटलं की सगळं संपतंय तर ते एक वाक्य बघा, इफ एव्हरीथिंग क्रम्बल डाऊन आय विल स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. जर सगळं संपलं तर मी स्वतः पहिल्यापासून सुरुवात करेन. असं ज्यांनी मांडलं, असं ज्यांनी स्वतःच्या आचरणात आणलं त्या डॉक्टर अब्दुल कलामांचं आज आपण स्मरण करतोय. डॉक्टर कलामांनी सांगितलेली एक शेवटची कन्सेप्ट होतं ती फक्त सांगतो आणि आजचा विषय संपवतो. डॉक्टर कलामांनी एक संकल्पना मांडली होती, त्याचा अर्थ पुरा, PURA, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरिया. मगाशी म्हटलं की शहरी भागामध्ये ज्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सगळ्या सुखसुविधा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवणं हे डॉक्टर अब्दुल कलामांचं स्वप्न होतं. आणि मला वाटतं आपली ही अभ्यासिका, आपले हे वाचनालय त्याचाच एक भाग आहे. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा आपल्या अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांना मिळाव्या म्हणून ही अभ्यासिका इथं सुरू झाली.
मगाशी तुम्ही सगळेजण आला तर पाहिलं असेल, गुलाल उधळलेला होता. आपल्या अभ्यासिकेतली एक विद्यार्थिनी कालच रेल्वेच्या परीक्षेमध्ये इथे उत्तीर्ण झालेली आहे. इथून 50हून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्या सगळ्यांना सुद्धा आपण जाताना हाच संदेश देतो की आपलं वर्धमान कर्तृत्व भारत मातेच्या चरणी समर्पित हो. मला वाटतं आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी आपण सगळेजण डॉक्टर अब्दुल कलामांना प्रणाम करूया आणि त्यांनी जो देशभक्तीचा संस्कार दिला त्याच संस्काराच्या आधाराने आपलं आयुष्य घडवण्याचा पुन्हा एकदा निर्धार करूया. भारत माता की जय.